हा आहे सुनील श्रीकांत पाटील, शाहूपुरीत राहणारा एक सुशिक्षित बेकार तरुण. बेकार असला तरी आपल्याकडं कोल्हापूर शहराच्या विकासाचा 21 कलमी कार्यक्रम असल्याचा दावा करतोय. शहराला भेडसावणाऱ्या सगळ्या समस्यांचं उत्तर आपल्याकडं असल्याचंही तो सांगतोय. करवीर नगरी स्वच्छ केली की महाराष्ट्र करणार, भारत करणार. मी त्या दिवशी शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला आलतो. 3:10 गेट उघडं होतं तरी पोलिसांनी माझा फॉर्म घेतला नाही, मला हाकलून दिलं. आणि माझी अनामत रक्कम एक नागरिक भरालता, त्याला पण भरू दिलं नाही. 200 जण पब्लिक होतं. मी त्यांना म्हटलं दंगा करू नका, तुम्ही घरला गप शांततेत जावा, शांततेत राहा. आंदोलन करतो म्हणाल ते मी करू दिलं नाही. कारण प्रशासन व्यवस्था, सुव्यवस्था, पोलिसांचं कार्य महत्त्वाचं आहे. पोलिसांना माझा सल्यूट आहे. सदर्शनालय, खलनिग्रहणालय हे विद्रोहातूनच काम करायचं आहे. आज त्यांच्या स्थापना दिन आहे, त्यांना पण माझ्या शुभेच्छा आहे. शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवायची हा मानस घेऊन त्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी सगळी तयारी केली आहे. पण निवडणूक निर्णय अधिकारी आपला अर्ज दाखल करून घेत नाहीत असा आरोप तो करतोय. हा आरोप करून तो थांबलेला नाही, तर महानगरपालिका निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. दाखल उमेदवार अर्जांची छाननी झाली. छाननीनंतर पात्र ठरलेले उमेदवार अर्ज मागं घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. तरी भाबडेपणानं तो आपला उमेदवारी अर्ज का दाखल करून घेत नाहीत असा सवाल उपस्थित करत अर्ज दाखल करण्यासाठी धडपडत होता. आपला अर्ज दाखल करून घेतला नाही तर लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल असंही तो सांगतोय. माझे 5,000 भरून फॉर्म घेतला जाणार आहे. आरोग्य घेतो म्हणलेलं आहे. पावती कर फक्त सामान्य 5,000ची आणि तुझा फॉर्म स्वीकारला जाईल म्हणून सांगितलेलं आहे. कारण मी माघार घेणार नाही. आज माघारीचा शेवट दिवस आहे तरी मी आलेलो आहे. त्यामुळे माझा फॉर्म घेतला जाईल ही मला आशा आहे. जर नाही घेतला तर न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास राहणार नाही. सुनीलची अर्ज दाखल करण्याची पळापळ व्ही.टी. पाटील स्मृती भवनातील निवडणूक कार्यालय परिसरात उपस्थितांना बुचकळ्यात टाकणारी होती. सुनीलनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सगळी कागदपत्र जमा केली असतील तर त्याचा अर्ज का दाखल करून घेतला नसेल? शहराच्या विकासाचा 21 कलमी कार्यक्रम घेऊन निवडणूक लढवण्यासाठी धडपडणाऱ्या सुनीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत संपल्यानंतर अर्ज दाखल करता येत नाही हे माहिती नसेल का? स्वतः बेकार असून सुनीलला शहराच्या विकासाची काळजी का वाटत असावी असे प्रश्न उपस्थित होतात. राजकारण कुणालाही वर्ज्य नाही, पण राजकारणानं आज जी पातळी गाठली आहे, निवडणुका जिंकण्याचं तंत्र पैशाभोवती फिरत असताना बेकार सुनीलनं निवडणूक लढवण्यासाठीचं धाडस दाखवणं हे लोकशाहीचं यश म्हणावं का? आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याऐवजी निवडणूक लढवण्यासाठी वेळ आणि शक्ती वाया घालवणारा सुनील राजकारणी धुंदी चढलेल्या अशा असंख्य तरुणांचं प्रतिनिधित्व करतोय का, असे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत. धडपड करून सुद्धा सुनील उमेदवार होऊ शकला नाही. आता तो त्याच्याकडील शहर विकासाच्या अजेंड्याचं काय करणार, तसंच मतदार म्हणून तो काय भूमिका बजावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.